पुण्याचा खासदार कोण यासाठी आता मतदान पार पडतंय आणि पुण्यामध्ये यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासमोर भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांचं आव्हान आहे। तेव्हा रवींद्र धंगेकर आता औक्षण करून मतदानासाठी रवाना झालेले आहेत। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। आज पुण्याचं मतदान होत आहे आणि खरं तर सगळेच उमेदवार तयारीला लागले आहेत। मी आता आहे रवींद्र धंगेकर यांच्या घरी आणि ते या ठिकाणी निघत आहेत। त्यांची पत्नी या ठिकाणी त्यांचं औक्षण करत आहेत। खरं तर आज त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस आहे। खरं 5 वर्ष त्यांनी या क्षणाची वाट पाहिली होती। आमदारकीनंतर त्यांनी खासदारकीचं स्वप्न पाहिलेलं आहे आणि आज ते बाहेर निघत आहेत। खरं तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। भाऊ, काय सांगताल, पहिली प्रतिक्रिया काय सांगताल? आज खरं तर मतदान होतंय। आज मी पुणेकरांना मनापासून धन्यवाद देईन। गेल्या 2 महिन्यामध्ये जो आशीर्वाद दिला आणि जे मला पाठिंबा दिला त्याच्यामुळे माझा विजय सुकर झालेला आहे। मी पुणेकरांचा उमेदवार आहे आणि पुणेकर माझ्या पाठीशी उभे राहतील हा माझा विश्वास आहे आणि पुणेकरांना मनापासून धन्यवाद देईन। सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आज लोकसभेत पाठवण्याचं पुण्य हे आज पुणेकर करणार आहे आणि ह्याच्या पुढं कार्यकर्ता जिवंत राहील हा माझा विश्वास आहे। अरे, दिवसभराचं शेड्यूल काय असणार तुमचं? आता मी पहिलं मतदान करणार, मतदान करून मतदारसंघामध्ये फिरणार, सगळ्या कार्यकर्त्यांना भेटीगाठी करणार। ताई, खरं तर तुमची फार महत्त्वाची भूमिका असते। एक उमेदवाराची पत्नी म्हणून तुम्हाला काय वाटतं? एक आता हा पूर्ण दिवसभर तुम्ही पाहताच असाल, प्रचार आता थांबलेला आहे, तर एवढ्या सगळ्यांमध्ये भाऊंची सोबत तर तुम्हाला फार लाभलीच नव्हती, पण आता आजचा शेवट तुमचं झालेला आहे। हो, आता औक्षण झाले, छान बाप्पाचा आशीर्वाद घेणारे जाता जाता आणि मग मतदान करणार। प्रसन्न वाटतंय वातावरण, कारण लोकांनी मला शब्द दिलेत की ताई, आम्ही भाऊंच्या पाठीशी आहोत, आम्ही भाऊंनाच मत देणार आहोत, कारण आमचा आवाज उठवणारा एकच माणूस आम्हाला वाटतं तो म्हणजे रवींद्र धंगेकर। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, जे मीडिया, पुणे।